नमस्कार. मी वाकी वसिष्ठ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे मोहिनी या कलर्स मराठीवर सुरू असलेल्या एका फिल्मी कहाणीचा रिव्ह्यू. खरं तर ही सिरियल मी खूप मोठ्या अपेक्षेने बघायला सुरुवात केली. कारण एक तर ही कॉपी वाटते की पूर्वी जी एक हिंदी सिरियल लागायची मधुबाला, त्याची मला ही कॉपी वाटली. कारण मधुबाला ही एकही एपिसोड मी चुकवला नव्हता, इतकी मी बिग 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 फॅन होते. आणि त्यात ही मराठी सिरियल मंजिरी भावे म्हणजे सुबोध भावे यांचं प्रोडक्शन त्या सादर करणार म्हटल्यावर माझ्या अपेक्षा खूप जास्त होत्या. असं वाटत होतं की खूप सुंदर असेल ही सिरियल. पण आज नाईलाजाने मी हा रिव्ह्यू सादर करतेय, कारण अक्षरशः मी फ्रस्ट्रेट होती आता ही सिरियल बघताना. म्हणजे इतका वेडेपणा चालू आहे या सिरियल मध्ये की काय डोकं बाजूला ठेवून हे रायटर लिहितायत की काय, असं झालंय मला. मंजिरी मॅडमना आणि कलर्स चॅनलला माझी रिक्वेस्ट आहे की जरा खरंच बघा या सिरियल मध्ये काय सावळा गोंधळ चाललाय. हे आनंद परांजपे हे खूप चांगले ऍक्टर आहेत. शंतनू मोघे हे पण खूप चांगले ऍक्टर आहेत. अक्षरशः वाया घालवलंय त्यांना या सिरियल मध्ये. त्यांचा खूप चांगला उपयोग करून घेऊ शकतात ते ऍक्टिंगला. आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे ही मोहिनी हेच कॅरेक्टर मूळ म्हणजे चुकलंय त्यांचं, की कुठेही लीड रोलला शोभतच नाहीये. सगळेजण तिला सारखं सुंदर सुंदर म्हणत राहतात, आदर्श आहे असं म्हणत राहतात. ती मला कुठल्याही अँगलने एकतर म्हणजे सुंदर असेल ती, पण ती लीड रोलला कुठेही शोभत नाही. त्यात ती ऍक्टिंग अतिशय ओढून ताणून करते. हसताना तर इतकं नाटकी वाटतं तिचं हसणं. तिच्यापेक्षा कार्तिकी मच बेटर आहे. असं वाटतं की या कार्तिकीला मेन हिरोईन का नाही केलं, ऍक्टिंग वाईज पण आणि लुक्स वाईज पण. आता दुसरी गोष्ट म्हणजे मोहिनी ही एक आदर्श अतिशय दाखवलेली आहे मुलगी, की जी कुटुंब चालवतीये वगैरे वगैरे. आता रायटर म्हणून लिहिताना काय म्हणजे ते लिहितायत गोंधळून गेल्यासारखे वाटतात. एकीकडे त्यांना तिला मोहिनीला आदर्श पण दाखवायची आहे, आणि दुसरीकडे जो वेळेपणा त्यांनी गेले 3 आठवडे चाललाय, असं वाटतंय आपणच आपल्या दोन तोंडात मारून घ्याव्यात की आपण ही सिरियल बघतोय. की तिची आई आजारी आहे. कुठलीही मुलगी अगदी फार मोठी हिरोईन नसली तरी घरातली सर्वसाधारण मुलगी सुद्धा आईला वाचवायला आपला जीव पणाला लावेल. आता याच्यामध्ये या मोहिनीची आई एवढी आजारी दाखवली आहे, त्यात ती खूप काळजी करणारी दाखवली आईची. अशा वेळेला तिला ऑफर्स येतात पिक्चर्सच्या, तरी ती ते ठोकरते. एक 20 लाखाचा तो मुकून घेऊन जातो, 20 लाखाचा एक चेक येतो. नंतर आता एक आरके बरोबर तिला आणखीन एक पिक्चरची ऑफर येते, ती पण ती धुडकावते. का? तर ती मोठी बहीण कार्तिकीला दीला वचन दिले म्हणून. आता सगळ्यांना माहिती की ती दी किती वाईट आहे, आणि ती दी अक्षरशः सगळ्यांना तिला मोहिनीला पाण्यात बघतीये, आईवर प्रेम करत नाहीये, अतिशय वाईट प्रकारे वागतीये. आपल्या सर्वसाधारण कुटुंबामध्ये तरी कोणी असल्या बहिणीची काळजी करेल का आपल्या मरणासन्न झालेल्या आईची काळजी करेल? तर ती आईची काळजी नाही, ते घर चाललंय त्याची काळजी नाही, ती फक्त दी दी करत काय वेड्यासारखं हात पेटवते. काय मूर्खपणा तो एक झाला की असं वाटतं ते तिथे जाऊन आपण सांगावं जाऊन, अरे काय चाललंय तुमचं. कारण आम्ही प्रेक्षक हे इतके इन्व्हॉल्व्ह होत असतो या सिरियल मध्ये, तर आता अॅनासिनच्या गोळ्या घ्याव्यात असं वाटायला लागलंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय ती गोंधळूनच टाकलंय त्या कॅरेक्टरला, की पैशाची गरज दाखवली त्या कुटुंबाला, अतिशय हालाखीचं त्यांचं जीणं दाखवलंय. हातात पैसेही नाही आले आणि ती वेडपटासारखे दुसऱ्या लग्नाचा घाट घालते आईचा. आणि ते पण त्याच्यामध्ये त्यांनी 2 ते 3 आठवडे खाल्ले. की मेहंदी काय लावताय, एवढं पहिल्या लग्नात सुद्धा एवढं कोणी विधी करत नाही. म्हणजे स्वतःची लग्न सुद्धा आजकालच्या मुली पैसे वाचवतात की नको आई बाबांना बर्डन नको, थोडक्यात लग्न करू आपण. आणि ही आईचं लग्न बावळट मुलगी लावतीये, ते पण माहितीये की तो प्रतापराव मागे आहे, तो मुंबईत येतोय 10 वेळा शोधत, तो कधी येईल. बावळट सारखी आधीची पार्टी करतात, त्याच्यात पैसे घालवतात, सगळ्यांना बोलवतात. का तर ते तिला कॉन्ट्रॅक्ट मिळालं म्हणून पैसे घालवतात. परत दुसऱ्यांदा ते सगळे लग्न हळदीन सेरेमनी त्याच्यात पैसे घालवतात, मग देणेकरी मागायला येतात. आणि त्या मोहिनीच्या हातात पैसेही नसतात. अशी कुठली तरी मुलगी वागेल का हो?
इतकं बिंडोकपणे ते कॅरेक्टर घेतलंय आणि हे सगळेजण मोहिनी आदर्श, मोहिनी सुंदर सगळे कॅरेक्टर तिची स्तुती करत राहतात. प्लीज काहीतरी ना सुधारा, काय पुढे काहीतरी न्या ही सिरियल. आणि हा त्यात ते तो जो तिच्या वाईटावर घेतलाय तो आरके, ते तर कारणही पटत नाही. की ती जी जुनी मधुबाला सिरियल होती त्यात काहीतरी एक व्हॅलिड रिझन होतं की त्यात ती मोहिनी मधुबाला सॉरी ती थोबाडीत मारते आरकेच्या त्याच्यात, म्हणून तो तिच्यावर चिडतो. याच्यामध्ये काय, ती इंटरव्ह्यू देते, त्याला क्लस्ट्रोफोबिया आहे, या एका कारणाने कुठलाही माणूस स्वतःची कामधाम सोडून एका मुलीच्या जीवावर उठेल का? म्हणजे ते कारण सुद्धा पटत नाहीये. काय तुमची स्टोरी लिहितायत रायटर आणि काय तुम्ही पुढे चाललायत, अक्षरशः बिंडोकपणा चाललेला आहे, एवढं स्पष्ट शब्दात मी बोलते. अजूनही पुढे सिरियल ही तुम्ही चांगल्या प्रकारे लिहा, नाहीतर लवकर गाशा गुंडाळावं लागेल. आमच्या पुढे दुसरा पर्यायच नाहीये. कलर्स आमचं अतिशय आवडीचं चॅनल आहे आणि त्यात 8:30 हा म्हणजे 7:30 8:30 हा एकदम प्राईम टाइम आहे, म्हणून आम्ही बघतोय, सहन करतोय. या सिरियल मध्ये काहीतरी चांगलं लिहा, नाहीतर खरंच ही सिरियल बंद करा. हे ऍज अ प्रेक्षक म्हणून माझी विनम्र विनंती. धन्यवाद.